मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती सिंधुदुर्गामध्ये झाल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केलाय। कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावातील नाईकनगर इथल्या सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर यांचं 2 वर्षापूर्वी अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याचं उघड झालंय। ही घटना मार्च 2023 मधली आहे आणि आत्ता उघडकीस येतेय। सिद्धिविनायक बिडवलकर यांना चेंदवण गावातील नाईकनगर इथून त्यांचं अपहरण करण्यात आलेलं होतं आणि कुडाळमध्ये लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली होती आणि यातच त्यांचा मृत्यू झाला। संशयित आरोपी अमोल शिरसाट याच्या घरामध्ये सिद्धिविनायक बिडवलकर यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। नंतर त्या मृतदेहाची सातारडा सावंतवाडी इथे स्मशानभूमीत नेऊन विल्हेवाटही लावण्यात आली होती। या प्रकरणातील 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या घटनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरला होता। बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहशतीची मोठी परिस्थिती निर्माण आणि कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडलेला आहे। आपल्याला माहिती असेल की कुडाळमधील बिडवळकर नावाच्या तरुणाला लग्न करून फक्त 22,000 रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने लग्न करून मारला आणि त्याचा मृत्यू त्यामध्ये झाला। खरं तर सिद्धेश शिरसाट आहे, त्याचे अनेक लोकांशी संबंध शिंदे गटाशी आहेत, त्याचे बॅनर कालपर्यंत होते। या सिद्धेश शिरसाट कोण हा प्रश्न आता सिंधुदुर्गवासियांना आहे। सदर आरोपींनी या युवकाला अपहृत युवकाला कोडाळमध्ये आणून त्याच्यासोबत आर्थिक कारणावरून मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। नंतर या आरोपींनी कट रचून त्याचा प्रेत सातारा येथील एक स्मशानभूमीमध्ये जाळला आणि त्याचे जे काही रिमेन्स होते ते एक तेरेखोल नदीमध्ये प्रवाहित केले। असा कट रचून त्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। असे निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यामध्ये भारतीय दंड संहिता कलम 302, 120 ब आणि 201 असे अधिकचे कलम यामध्ये समावेश करण्यात आलेले आहेत। या गुन्ह्याचा अधिक तपास निफ्ती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड करीत आहेत। सिंधुदुर्गातली ही घटना बीडपेक्षाही गंभीर आहे। आतापर्यंत सिंधुदुर्गामध्ये 27 हत्या झाल्या आहेत आणि त्यात आमच्या शिवसैनिकांच्याही हत्या झाल्या आहेत असा आरोप संजय राऊतांनी केलाय। की कराडच्या बीडच्या घटनेपेक्षाही संतोष देशमुख पेक्षाही भयंकर आहे। तुम्ही ते पहा। आम्ही त्याच्यावरती उद्या चर्चा करणार आहोत माननीय उद्धव साहेबांशी आणि कदाचित आम्हाला सगळ्यांना कोकणात त्यासाठी दौरा करावा लागेल। त्याच पद्धतीनं एक निर्घृण खून झालेला आहे। आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये 27 खून झालेले आहेत। त्याच्यामध्ये 9 खून आमच्या शिवसैनिकांचे आहेत, अत्यंत निर्घृणपणे मारलेले आहेत आणि आजही अशा प्रकारचं हत्याकांड त्या जिल्ह्यात सुरू आहे। आणि ह्यांचा आका कोण आहे याच्याविषयी वैभव नाईकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।